आमचे शेखर निकमजी असतील किंवा आम्ही असो, आमचे उदयजी सामंतजी असतील, आम्ही दीपक केसरकरजी असतील, आम्ही सगळे जणांनी एक ठरवलेलं आहे की कोकणाच्या विकासाला प्राधान्य द्यायचं। कोकणातल्या जनतेने ज्या पद्धतीने महायुतीच्या आमच्या प्रचारावर विश्वास ठेवला, मोदीजींच्या कार्यावर विश्वास ठेवला आणि सन्मान्य राणे साहेबांना भरघोस मतांनी निवडून दिलं, त्या भागात सुनील तटकरेजींना निवडून दिलं। अक्षरशः पालघर पासून ते सिंधुदुर्गापर्यंत सगळीकडे महायुतीचे सगळेच लोकप्रतिनिधी निवडून आले। हा विश्वास जसा आम्ही संपन्न केला, आम्ही विश्वास मिळवला, जिंकला, त्याच पद्धतीचं वातावरण आपल्याला विधानसभेलाही दिसेल असा आमचा ठाम विश्वास आहे। सिंधुदुर्गाचा जो पॅटर्न राणे साहेबांनी 1990 पासून जो राबवला, एक मुद्दा आम्ही ठळक पद्धतीने नजरेसमोर ठेवला की विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही तडजोड करत नाही, मग कुठलाही स्वतःचा स्वार्थ बघत नाही आणि मग पक्षाची भूमिका पलीकडे जाऊन कोकणाचं हित कशामध्ये आहे ह्या गोष्टी आम्ही नेहमी पाहिलेल्या आहे। उदाहरण, आम्ही हायवेचा प्रश्न जेव्हा हाती घेतला तेव्हा आम्ही स्पष्ट पद्धतीने संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल, संबंधित सरकारच्या प्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना सांगितलं की रस्ता हा वेळेत झाला पाहिजे, रस्ता हा त्या क्वालिटीचा झाला पाहिजे आणि लोकांच्या इच्छे पलीकडे, म्हणजे लोकांना ज्या पद्धतीने हायवे पाहिजे, कुठे साइड रोड पाहिजे, कुठे फ्लायओव्हर पाहिजे, कुठे बॉक्सवेल पूल पाहिजे, ह्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही अधिकाऱ्यांकडून ते काम करून घेतलं। त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड केलं नाही, त्याच्यामध्ये कुठलीही सौदेबाजी केली नाही आणि म्हणूनच तुम्हाला तो रस्ता वेळेत झालेला दिसला। आता हाच पॅटर्न आम्हा लोकांना रत्नागिरीमध्ये राणे साहेबांच्या आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली राबवायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी रत्नागिरीकरांना विश्वास देतो की जसं सिंधुदुर्गाचा रस्ता झालेला तुम्हाला दिसला, सिंधुदुर्गामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळं चित्र दिसलं, तेच चित्र आता रत्नागिरीकरांना, चिपळूणकरांना येणाऱ्या काळामध्ये बघायला भेटेल। सिंधुदुर्गाच्या जनतेला राणे साहेब काय आहेत हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे। 1990 पासून राणे साहेब तिकडचे लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत। आता रत्नागिरीकरांना आम्हाला अजून जवळ करायचं आहे, त्यांचा विश्वास जिंकायचा आहे। रत्नागिरीकरांनी फार साध्या मनाने आतापर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीवर विश्वास दिला, त्यांना मोठं केलं, पण रत्नागिरीकरांना काय मिळालं ह्याचा कुठेतरी हिशोब घातला पाहिजे आणि आता आम्ही काम करत असताना जसं सिंधुदुर्गावर आमचं आतापर्यंत लक्ष आहे त्याच्यापेक्षाही जास्त लक्ष, कारण का रत्नागिरीचा बॅकलॉग भरून काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्याच नेते मंडळींना आम्ही एकत्र घेणार आहोत। आम्ही का या रत्नागिरी मतदिक्क्यामध्ये पिछाडी असला तरी पण 2019ला जो लाखाच्या मध्ये घरात जो विषय होता तो आता 40 ते 50 हजारावर फरक आलेला आहे आणि शेवटी जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी, जिंकण्यासाठी आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आहोत। आम्ही कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास जिंकू। 2029ला जेव्हा जनतेसमोर परत जाऊ तेव्हा मला विश्वास आहे सिंधुदुर्गाच्या तोडीस तोडी किंवा सिंधुदुर्गापेक्षाही जास्त मतदिक्के आमच्या उमेदवाराला निश्चित पद्धतीने मिळेल असा माझा ठाम विश्वास आहे। जनतेच्या विकासाबरोबर आणि जनतेच्या भविष्याबरोबर आम्ही कधीही कुठली तडजोड केली नाही। सिंधुदुर्गामध्ये आम्ही एक पॅटर्न असा वापरला की जो कॉन्ट्रॅक्टर जो केंद्र सरकारने ठरवून दिलेला होता त्या संबंधित खाते, त्याच्याबरोबर आम्ही बदल केला नाही, त्याला आम्ही त्याच्या कामामध्ये आम्ही कुठलाही हस्तक्षेप केला नाही। त्याला जे काही आदेश वरतून आलेले ते तंतोतंत पाळण्यासाठी आम्ही त्याला मदत केली। त्याच्या कामामध्ये कुठे अडथळे आले आम्ही त्याला बसून ते अडथळे दूर करण्याचं काम केलं। आम्ही त्यांच्यावर संकट निर्माण केलं नाही। जो रत्नागिरीमध्ये झालं नाही असा पद्धतीचा अनुभव आपल्या सगळ्या जणांना आहे। आता ह्या पुढे जात असताना राणे साहेबांचं नितीन गडकरीजींच्या बरोबर ऑलरेडी चर्चा झालेली आहे। आता येणाऱ्या कालावधीमध्ये राजापूर असेल, लांजा असेल, त्याचबरोबर रत्नागिरी आणि मग आपल्या चिपळूणमध्ये जे जे हायवे संदर्भात जे जे मुद्दे आहेत, लोकांना विश्वासात घेऊन, व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आणि ज्यांचे मोबदले नाही मिळालेले आहेत त्यांना मोबदला कसा दिला पाहिजे आणि लोकांच्या इच्छेप्रमाणे फ्लायओव्हरची कामं असो, रस्त्यांची कामं असो, साइड रोडची कामं असो, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही शाळा अगर मध्ये असतील तर मुलांना क्रॉस करण्याच्या दृष्टिकोनातून काही सुविधा असेल, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये केल्या जातील जनतेला बरोबर विश्वासात घेऊन। जनतेचा विश्वास मिळवणं आणि स्वतःच्या चुकांचं आत्मपरीक्षण करणं हे फार गरजेचं आहे। कोणच 100%
चुकत नाही असं कुठेही लिहिलेलं नाही. आम्हीही लोकप्रतिनिधी म्हणून आमचा प्रवास करत असताना कुठे कुठे चुकतो, कुठेतरी लोकांची मनं दुखवतो. मग त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. 2014ला आम्ही जिथे कमी पडलो त्या लोकांशी आम्ही जाऊन भेटलो. काही बदल ज्या लोकांना अपेक्षित होत्या, मग आमच्यामध्ये बदल असो, आमच्या कार्यपद्धतीमध्ये बदल असो, लोकांच्या अपेक्षा आम्ही कुठे पूर्ण करू शकलो, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आम्ही व्यवस्थित पद्धतीने केला आणि मग आम्ही लोकांचा जनसंपर्क परत सुरू केला आणि त्याचाच परिणाम आज तुम्हाला 2024ला जनतेने परत एकदा आम्हाला स्वीकारताना चित्र तुम्हाला दिसलं. आता इथून जी सुरुवात झालेली आहे, आता आम्ही काय मागे पुढे मागे बघणार नाही. आमच्या बरोबर आमचे सहकारी पण जनतेला कुठे दुखवत नसले पाहिजे. ते त्यांचाही जनसंपर्क आमच्यासारखाच पाहिजे. परंतु आम्हाला अनुभव असा आलेला आहे, कधी कधी आमच्या सहकाऱ्यांचा राग आमच्या निवडणुकांवर निघतो. आम्हाला न कळत कुठेतरी आमच्या सहकारी कुठल्या तरी जनतेला दुखवतो आणि मग जनतेला आमच्याशी बोलण्यासाठी मग जनता आमच्या निवडणुकीमध्ये राग काढतात. म्हणून त्या गोष्टी आम्हाला ह्यावेळी टाळायच्या आहे. जनतेमध्ये जास्तीत जास्त जाऊन जनतेचं ऐकून, जनतेची कामं करून जनतेचा विश्वास मिळवायचा. राणे साहेबांनी 2090 पासून जनतेच्या हृदयात एक स्थान मिळवलेलं आहे. जसं आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा कोकणातले जनतेचा प्रश्न आला, ना राणे साहेबांनी आपलं मंत्रिपद पाहिलं, ना आम्ही लोकांनी आमचं स्वास्थ्य पाहिलं, स्वार्थ पाहिला. मी तर हायवेच्या प्रश्नासाठी 15 दिवस जेलमध्ये पण जाऊन आलेलो आहे. आम्ही जनतेच्या हितासाठी आंदोलनं केलेली आहेत. निलेश साहेबांनी असंख्य महत्वाच्या कोकणातल्या प्रश्नासाठी खासदार असताना पण आवाज उठवला, त्याच्यानंतरही आवाज उठवला. कोकणातल्या जनतेला माहिती आहे की राणे जिथे आले तिथे कोकणाचा स्वार्थ बघितला जातो. आम्ही कुठल्याही व्यासपीठावर असो, मग मंत्रिमंडळात असो, विधानसभा असो, पार्लिमेंट असो, कुठेही कोकणातला विषय आला तर त्यांना माहिती आहे राणे भिडणार आणि राणे निस्वार्थी भिडतात. आणि आम्हाला गप्प बसवणं किंवा आम्हाला विकत घेणं हे कोणाला शक्य नसल्यामुळे आम्ही लोकांना त्या पद्धतीचे निकाल देऊ शकतो आणि त्याचा प्रतिबिंब यावेळी निकालामध्ये तुम्हाला दिसलेला आहे. पदाचा टार्गेट ठेवून मी काम करणारा कार्यकर्ता नाहीये, पण माझी अपेक्षा अशी आहे की कोकणातले असंख्य महत्वाचे प्रश्न हे आमच्या माध्यमातून सुटावेत. उदाहरण आंबा बागायतदारांचा, काजू बागायतदारांचे महत्वाचे प्रश्न आहेत. आम्हाला जसं सिंधुदुर्गला आम्ही टँकर मुक्त केलं, तिथे आम्हाला रत्नागिरीमध्ये गावागावामध्ये, घराघरामध्ये, शहरामध्ये पाणी 24 तास पाण्याची सुविधा कशी उपलब्ध राहील, पायाभूत सुविधा असतील. सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या कोकणामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे. हा मुंबई, पुणे, नाशिककडे जाणारा आपला तरुण कोकणामध्ये राहूनच आपल्या आई वडिलांना आणि नातेवाईकांबरोबर राहूनच कसं आपला हे आयुष्य घडू शकतो, या दृष्टिकोनातून पावलं उचलायची आहेत. आणि मग ते पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या जबाबदाऱ्या खांद्यावर येतील त्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण घेण्यासाठी मी तयार आहे. हेतू हा कोकणाचा विकास आहे. आमच्या सगळ्यांच्या पक्षामध्ये अतिउत्साही कार्यकर्ते असतात. त्या अतिउत्साही कार्यकर्ते मग कधी बॅनर करता लावतात, कुठे फेसबुक पोस्ट लिहितात किंवा दुसरं काय करतात. पण मुळामध्ये आमचे शेखर निकमजी असतील किंवा आम्ही असो, आमचे उदयजी सामंतजी असतील, आम्ही दीपक केसरकरजी असतील, आम्ही सगळेजणांनी एक ठरवलेलं आहे की कोकणाच्या विकासाला प्राधान्य द्यायचं. मग कुठेही कार्यकर्ते चुकले असतील आपण आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना समजवायचं. पण आता लोकांना विकास हवा आहे. निवडणूक संपलेली आहे, आम्ही आपसात भांडलेलो आहे, स्पर्धा झालेली आहे. आता आम्हाला सगळ्यांना घेऊन, मी नेहमी सांगतो, आम्ही ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांचेही राणेसाहेब खासदार आहेत, ज्यांनी नाही केलं त्यांचेही राणेसाहेब खासदार आहेत. म्हणून आता निवडणुकीचं राजकारण संपलेलं आहे. आता राजकारण नाही, सगळ्या जणांना एकत्र घेऊन कुठे उभाटाचे पण कार्यकर्त्यांचे काही प्रश्न असतील, महाविकास आघाडी लोकांचे पण, शेवटी कारण ते कोकणवासी आहेत. झेंडा बघून कधी विकास होत नाही. विकासासाठी आम्हाला सगळ्यांची साथ हवी आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. मी एका मतदारसंघाचा आमदार म्हणून मी विधिमंडळामध्ये काम करतोय. विधिमंडळामध्ये मी महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याचा माझा अधिकार आहे. उद्या मी चिपळूणचे पण प्रश्न मांडू शकतो, रत्नागिरीचे पण प्रश्न मांडू शकतो. म्हणून दिले पक्ष जबाबदारी देत ते मी सक्षम पद्धतीने पार पाडणार. साहेब, आज तुमचा वाढदिवस आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारांसाठी नागरिकांना काय हवं? गेली 10 वर्ष कोकणातल्या आणि माझ्या मतदारसंघातल्या जनतेने मला भरपूर आशीर्वाद दिलेला आहे, मला साथ दिलेली आहे. याही निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघाने 42,000ची लीड सन्मान्य राणे साहेबांना दिली. कोकणातल्या अन्य भागातल्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. कोकणातला तरुण म्हणून माझ्या डोक्यावर
हात ठेवलाय, घरातला भाऊ आणि मित्र म्हणून मला नेहमी बरोबर घेतलेला आहे. माझी इच्छा आहे असंच कोकणातल्या जनतेने माझ्यावर प्रेम करावं, विश्वास द्यावा आणि मीही 24 तास माझ्या कोकणातल्या जनतेसाठी मेहनत करीन. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच्या पदाची पण चिंता करणार नाही, एवढा विश्वास मी माझ्या कोकणातल्या जनतेला या निमित्ताने देईन. धन्यवाद.